संदीप ससाणे सर हे 7वं वर्ष आहे अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं पुण्यात. मी तन्मयी मिंढाळे, सांस्कृतिक पत्रकार. त्यांच्या शेवट संवाद साधत आहोत सेलिब्रिटी कथनामध्ये. सर काय सांगणार त्या महोत्सवाविषयी आणि चित्रपटांची आठवणी, त्यांचे विषय किंवा आता 21व्या शतकात कुठले विषय येतात तर बीइंग अ डिरेक्टर तुम्ही काय सांगता? मी संदीप ससाणे, या महोत्सवाचा मुख्य संयोजक आणि लेखक. फार छान वाटलं म्हणून मी मला प्रश्न विचारतो. हा जो चित्रपट महोत्सव आहे तो अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आहे. एकंदरीत सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे ते सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांचा नावाने हा जो चित्रपट महोत्सव चालू केला आहे तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की 1973 ते 1983 हा जो दशक आहे तर तो अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांवरती चित्रपटांचा दशक आहे. जसे की आपण फकीरा आहे, फकीरावरती फकीरा आला आहे. माकडीचा माळ चित्रपट आहे तर तो डोंगरची मैना नावाचा सिनेमा आहे तर तो माकडीचा माळ या कादंबरीवरती आला आहे. कुठल्या कुठल्या सामाजिक विषयांना हात यावर्षी येस ॲक्च्युली ना हा चित्रपट महोत्सव अण्णाभाऊच्या नावाने असल्यामुळे खूप सारे सोशल अँगल असलेले चित्रपट या महोत्सवामध्ये येत आहे. गेले 7 वर्षामध्ये तर खूप सारे फिल्म्स आलेले आहेत. मी आता ते सांगत नाही की कुठले आले होते पण यावर्षी ज्या फिल्म्स आलेल्या आहेत तर आपण नाम काय आहे तुम्हाला ही जर आलोक राजवाडे यांची फिल्म बघितली तर बाबासाहेबांच्या जयंतीचा विषय घेऊन आलेली आहे. नंतर कोसळीसारखा विषय असेल जे मानसिक प्रॉब्लेम्स असतील, मानसिक रुग्ण असतील त्यांचा विषय घेऊन आलेले फिल्म्स आहेत. त्यानंतर चक्र फिल्म असेल जे स्लम एरियामधले जे काही जीवन जगता लोक त्यांचा विषय घेऊन चक्र आलेले आहे. त्यानंतर ग्रामीण भागातला जो लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचा तर अनिकेत फरांदे दारळ ही जी शॉर्ट फिल्म घेऊन आलेला आहे तर ती जे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत सध्या लोड शेडिंगचा तो प्रश्न घेऊन आलेला आहे. त्याच्यानंतर धोत्रे आहे, धोत्रेची कॅप्शन नावाची फिल्म आहे. सोशल मीडियावरती तुम्ही जेव्हा चुकीचा मेसेज जातो त्यातून जी काही धांदल उडते सगळी तर त्या असा एक तो विषय घेऊन आलेली सुद्धा फिल्म या महोत्सवामध्ये आहे. अनुभव कसा होता, काय मजा किंवा काही आव्हानाचं संघटन तर काय सांगणार त्याच्याविषयी? तो अनुभव 7 वर्षाची मोठी जर्नी इंद्रधनुष्य आपण म्हणू शकतो. सप्तरंगाचं हे 7वं वर्ष आहे. बरोबर. ॲक्च्युली हा महोत्सव गेले 7 वर्ष आम्ही ऑर्गनाईज करतो आहे आणि याच्या पाठीमागे हा महोत्सव आयोजित जो करतो आहे तर त्याच्या पाठीमागे फार मोठं मला माझ्या सगळ्या आमच्या टीमची साथ आहे. म्हणजे टीममध्ये मी यांनासुद्धा कन्सल्ट करतो. उमेश कुलकर्णी सर आहेत, सुनील सुप्तनकर सर आहेत, यावर्षी सुचित्रा साठेसुद्धा आम्हाला जॉईन झाले आहे. ॲज अ परीक्षक म्हणून फार मोठी मंडळी या महोत्सवामध्ये आली. त्याच्यामुळे मला त्यांच्यामुळे मोठं बळ मिळालं ॲक्च्युली या फेस्टिवल. आणि बाकीचे प्रायमरीला काम करत आहेत. नॅशनल अवॉर्ड विनिंग अमर देवकर आहे किंवा मोरकेचे दिग्दर्शक, त्यानंतर उमेश मालन आहे. ही मंडळी या महोत्सवाला ॲज अ परीक्षक म्हणून काम करत आहेत. आणि आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही बीइंग अ डिरेक्टर या महोत्सवाचे करता येते म्हणून काय संदेश द्याल की त्यांनी कसं बघितलं पाहिजे चित्रपट सृष्टी किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये? मी एक फिल्मची चाहती म्हणून तुम्हाला विचारते तुमचा गायडन्स त्यांना खूप इम्पॉर्टंट आहे. तर तरुणाईला काय मेसेज? म्हणजे मला तरुणाईला हाच मेसेज द्यायचा आहे की आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण मांडलं पाहिजे. मला असं वाटतं की म्हणजे माझं वैयक्तिक हे म्हणणं आहे की आता जी काही सिनेमा इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये मला कुणी बोलताना दिसत नाही, व्यक्त होताना दिसत नाही हे. पण आत्ताची जी तरुण पिढी आहे अण्णाभाऊ साठेमध्ये जे प्रश्न मांडले जात आहेत ते तरुण मुलं मांडत आहेत, खूप वेगवेगळे विषय घेऊन आलेले आहेत. आणि माझं तेच म्हणणं आहे की आपण व्यक्त व्हा, आपण बोला, ते पुढच्या पिढीने हे बोललं पाहिजे हे मला माझ्या तरुण पिढीला सांगणं आहे. थँक्यू सो मच. आपल्याबरोबर होते अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे मुख्य संयोजक करते संदीप ससाणे सर. असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. पत्रकार तन्मयी मिंढाळे, पुणे.